महाबळेश्वर। दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अमरावती जिल्ह्याचा आढावा घेण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नद्या नाल्यांना खरं तर पूर आलेला आहे। काही गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्कही तुटलाय। त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने इथे मदत कार्य सुरू आहे। या सगळ्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा घेतलाय। हां येतोय गुड मॉर्निंग। हां खूपच पाऊस झाला असं कळतंय आणि 30 ते 25 गावाचा संपर्क होत नाही असं कळतंय। तर रात्रभरापासून पूर्ण कंटिन्यूस याच्यातच आहे। एकाच गावाचा फक्त संपर्क तुटलेला। बरं खंडेश्वर तिथे अभिषेक नसून तयारी केल्या। आणि तिथे किती लोकसंख्या आहे, केवढं गाव आहे ते? साधारणतः 2000 लोकसंख्येचं गाव आहे, छोटं गाव। अच्छा बरं तसं मग तिकडचा संपर्क म्हणजे होतोय का, म्हणजे फोन बिल लागतात का? तिथे जाणारे दोन्ही रस्ते ते पाण्याखाली आहे। अच्छा आपल्याला पण म्हणजे मोबाईल वगैरे संपर्क असतो हे होतो मोबाईल सरपंचांच्या रात्रीपासून कॉन्टॅक्ट होत आहे। बरं जसं नाल्याजवळचे जे घरं होते त्यांचे त्याच्यातले लोकांना त्यांनी ऑलरेडी शिफ्ट केलंच होतं। बरं तिथे पीएचसी आहे तिथे। बरं शिफ्ट केलं लोकांना। तसं बाकी काही प्रॉब्लेम नाही तिथे गावात। आणि बाकी कशी परिस्थिती आहे सगळीकडे? बाकी सगळी व्यवस्थित आहे। फक्त 2च तालुके म्हणजे एक नांदगाव खंडेश्वर आणि थोडासा चांदूर रेल्वे दोनच तालुक्यांमध्ये जास्त अतिवृष्टी झाली। बाकी 12 तालुक्यांमध्ये काही विशेष असेल। बरं काळजी घ्या सगळ्यांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आपण सगळं। ओके आणि काही लागलं तर फोन करा प्लीज। जी ओके थँक्यू।